नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे। देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार आहे। या अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडण्यात येणार आहेत। विरोधकांना विरोधी पक्षनेते पद दिलं जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती कळते। तसंच कापूस, सोयाबीनचे पडलेले दर आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर अधिवेशन गाजणार असल्याची माहिती कळते। विरोधी पक्षनेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते। त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो। अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। आमची कुठली अडवणूक त्यात नसेल, आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल। अध्यक्षांनी उचित निर्णय करावा, आम्ही त्याचा सन्मान करू। एक महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं। विरोधकांनी पण त्या पद्धतीने प्रश्न मांडायचे असतात, प्रश्न विचारायचे असतात। कुठेतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही। ही ग्वाही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्या मार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही या निमित्तानं देतो।